2029 साली सुनेत्रा पवार मुख्यमंत्री झाल्या पाहिजेत असं जय पवारांना वाटते. तुम्हाला काय वाटतं? सगळ्या बारामती करायलाच वाटतं हां, सुरेंद्र वहिनी मुख्यमंत्री व्हावं. का बरं? का बरं दादा नंतर वहिनीच आहेत ना, आणि दोन्ही राष्ट्रवादी एक व्हावं. हे पण वाटतंय. दादा काय सांगा, सुनेत्रा पवारांनी 2029 साली मुख्यमंत्री व्हावं असं जय पवारांना वाटते. बारामतीकरांना काय वाटतं? पाहिलंच पाहिजे. का? दादांच्या पाठीमागं वहिनीचं व्हायलाच पाहिजे, मुख्यमंत्री व्हायलाच पाहिजे. ओके. व्हायला पाहिजे, 100% व्हायला. का असं वाटतंय? दादांसाठी व्हायला पाहिजे. दादासाठी सगळ्यासाठी झाली पाहिजे. दादांसाठी व्हायला पाहिजे. नाव काय तुमचं? दादांचे स्वप्न शिवराज भोसले माळेगाव. माळेगाव. 2029 साली सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं असं जय पवारांना वाटते. हो, झालंच पाहिजे. झाल्याच पाहिजेत. का बरं? झालं पाहिजे. दादा दादांच्या जागेवर त्यांचंच वर्चस्व झालं पाहिजे. 2029 साली जय पवारांना असं वाटतंय की सुनेत्रा वहिनींनी मुख्यमंत्री व्हावं. 2029 साली सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं. तुम्हाला बारामतीकर म्हणून काय वाटतं? चांगलं वाटतं बारामतीकर म्हणून. काय नाही, दादानंतर चांगलं काम करू शकते, काही अडचण नाही. मुख्यमंत्री व्हायला बारामतीकरांना आवडेल. हो, आवडेल, 100% आवडेल. जय पवार असं म्हणाले की 2029 साली वहिनींनी मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. तुम्हाला काय असं वाटतं? हो, झालंच पाहिजे. एकदम बरोबर. का बरं? अजितदादा आता मुख्यमंत्री झाले असते ना, हां, जर त्यांचं हे झालं नसतं तर ते आता मुख्यमंत्री झाले असते. त्याच्यामुळं आता बारामतीकरांची 100% हीच अपेक्षा आहे की बारामतीचाच मुख्यमंत्री व्हावा. 2029 साली सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं असं जय पवारांना वाटते. बारामतीकर म्हणून तुम्हाला काय वाटते? झालं पाहिजे 100%. का? दादांचं अधूर स्वप्न आहे ते वहिनींनी आता पूर्ण केलं पाहिजे, आणि त्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी सुद्धा एकत्र येतील अशी अपेक्षा आहे, आणि झालं पाहिजे.